दामिनीचं सत्यानाश सावी पडी, प्लॅन होणार फेल. नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेची कहाणी खूपच धमाकेदार होताना दिसत आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसते की नीता सावीला मदत मागायला तिच्या रूमकडे जाते. पण तेवढ्यात रूमकडे जाताना तिला दामिनी आळवते आणि नीताला तिचा हात धरून ओढत खाली घेऊन जाते. आणि ती दामिनी जी आहे ती नीताला धमकावते. ती म्हणते की काय ग, त्या खालच्या आलेल्या पोरीला सांगायला निघाली का तू? तुला जगायची इच्छा नाही का? खबरदार जर तिला काही सांगितलं तर. आणि नीताला तिच्या रूममध्ये लोटून देते. आता नीताला खूप टेन्शन आलेलं असतं. भास्कर आज झोपेत असतो, तर दुसरीकडे जी सावी आहे ही सावी गार्डनमध्ये चक्कर मारत असते. रात्रीचा वेळ असतो. ती विचार करते की मला नीता वनिला या सगळ्यांमधून वाचवायला पाहिजे, मला काहीतरी करायला पाहिजे, असा विचार सावी करते. परंतु दुसरीकडे नीता हे सगळं सहन होत नाही तिला, आणि ती रात्री कुठेतरी निघून जाते बॅग भरून आणि बाहेरून तिच्या रूमला कडी लावून घेते. तर आता दुसऱ्या दिवशी भास्करा सकाळी सकाळी दरवाजा वाजवत असतो. तेवढ्यात दामिनी तिथून जात असते, तर ती त्याचा आवाज ऐकते आणि दामिनी त्याच्या रूमच्या जो दरवाजा कडी असते ती उघडते आणि त्याला विचारते की काय सकाळी सकाळी दरवाजा वाजवतोस? तर तो दामिनीला विचारतो की बाहेरून कोणी दरवाजा लावला होता? तर तेव्हा दामिनी म्हणते की मीच लावला होता, नीता बाहेर जाऊ नये म्हणून. पण तेवढ्यात भास्कर विचारतो की काय नीता बाहेर जाऊ नये म्हणून? पण नीता कुठं आत आहे? आता हे ऐकून मात्र दामिनीला धक्का बसतो. ती म्हणते की अरे मीच तर तिला आत ढकललं होतं ना. तेवढ्यात आता या दोघांची बोलणं चालू असते. तेवढ्यात मागून सावी येते आणि दामिनीला वाटतं आता आपलं काही खरं नाही, आपलं भांडं फुटलं असं दामिनीला वाटतं. आता येणारा एपिसोड आहे खूपच मजेदार असणार आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते की दामिनी आता सावीला काहीतरी वेगळं कारण सांगेल. पण जेव्हा सावीला कळेल की नीता ही रात्री घर सोडून गेली, तेव्हा मात्र सावी भास्करला सोडणार नाही. ती त्याला नक्की पोलिसांच्या ताब्यात येईल. तुम्हाला काय वाटतं? पुढची तरी दामिनी थोडक्यात वाचली, पण सावी लवकरच धैर्य आणि दामिनीचं सत्य कळायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया